असंच तर तुम्हाला काउन्सिलिंग कसं वाटलं किंवा रिपोर्ट किंवा ओव्हरऑल तुमचा काय अनुभव आहे सर? स्पेअर मी व्होकॅब माझा व्होकॅब जास्त नाही, पण मला सांगायचं की ते खूप छान वाटलं, ते रिलीफ वाटला. कुठलं फील्ड आहे त्याविषयी क्लॅरिटी मिळाली, ते कुठलं जायला पाहिजे होतं ते पण माहित पडलं. ते तर पुढं काय करता येईल याच्याविषयी पुढचा पाथ हेड मला कळलं आता, ते कसं इम्प्रूव्ह करता येईल ते. तुम्ही एक्झॅक्टली ते बरोबर तेच सांगितलं, माझं कुठलं वीक पॉईंट आहे आणि कुठलं हे आहे ते स्ट्रॉंग पॉईंट. ते मॅच कुठलं होतंय नाही होतंय बरोबर सांगा तुम्ही ते. कुठलं फील्ड किंवा कुठले ऍस्पेक्ट वगैरे ते बरोबर ते जुळून आले ते बरोबर. तर झालं ते. बरोबर आहे. बरोबर आहे. सर तुम्ही बाकीचे प्रोफेशनल्स आहेत किंवा त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? हा, मी त्यांना एवढंच म्हणतो, तुम्ही तरुणपणी एकदम स्टार्टिंगलाच, कारण माझा स्वतः अनुभव सांगतो, 25-30 वर्षाला आला साधारण तुम्हाला कळतं हे फील्ड आपलं सुटेबल नाहीये. त्याशिवाय आपल्याला साधारण ते हिट मिळते, सिमटम दिसतात, काय ना काय ते दिसतं आपलं ते, किंवा ते खटके उडतात बॉसची जॉबमध्ये वगैरे त्रास होतो, मेंटल त्रास. इमिजिएटली तुम्ही हे करा, ते काउन्सिलिंग घ्या. मग स्वतः अनुभव सांगतो, ज्यावेळेस ते मी केलं असतं ना काउन्सिलिंग, ते एक 25-30 वर्षापर्यंत 27 खूप फरक पडला असतं मला आतापर्यंत, सुखी झालो असतो मी ते. ते तुम्ही ड्रॅगन करत राहिला ना ते, मग ते खूप, मग तुम्हाला त्रास पडणार, ते मेंटल फिजिकल सगळंच. ते आजकाल बीपीचे वगैरे त्रास खूप वाढलेत, ते खूप वाढलेत ते, शुगरचे वगैरे. आणि आजकाल खूप लोक माझ्या बाजूला सगळेजण ड्रॅगन करतात, ते सगळेजण फसतात ते ऍक्च्युअली ते. तर बरोबर तो आहे. ते फसवतात ते, आणि ते ह्याच्या मागं लागू नका म्हणत मी, ते शानो शौकतच्या मागं, म्हणजे कसं ते ग्लिटरिंगच्या मागं. इंजिनिअरिंगचं फील्ड आहे, आपण इंजिनिअरिंग म्हणून घ्यायचं. आजूबाजूच्या लोकांचे इंजिनिअरिंग सोडलं तर वगैरे ते एकच दोन सुट्टी वाजलं तर इंजिनिअरिंग वडापावची गाडी टाका, वडापावचा बिझनेस करा, हरकत नाही. अर्निंग चांगलं येईल आणि चांगलं चालू ते, पण ते सुट्टे बोला तेच करा ते. म्हणजे ते ड्रॅगॉन करता राहिलं तर मग खूप नुकसान होतं. आणि दुसरी बरोबर. गोष्ट म्हणजे ते हे पण ते काय त्याला त्याला ते मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट, हा, सॅलरी वगैरे सेट करू नका. आता मी माझ्या बरं सांगतो, जुनियर लोकांच्या ना ते आवडत नाही जॉब, माझ्या खूप आहे ते जॉब न आवडणार लोक. त्यामुळे नाही तर मग सोडून दे ना बाबा, तू दुसरीकडे ते दुसरीकडे नवीन कंपनी शिकायला तरी मिळेल, ते या कंपनी शिकायला मिळत ते. ते पण ते तयार होतात नाही सर. आता आता स्टार्टिंग आहे त्यांना, ते जस्ट फ्रेशर आहे ते 1-2 वर्षाचे, पण त्यांना ते सॅलरीज पडले ते. माझ्या 3 लाख आहे तिकडं, आधी 6 लाख आहे तिकडे गेलं तर कमी होईल, 4 लाख येतील ते. त्यांना ते सांगितलं माझ्या अनुभवावरून, अरे तुम्ही आता सॅलरी बघू नका, शिकायचं वय तुम्ही जावा पहिलं, ते कमी तर कमी सॅलरी जावा ते, आणि तिकडे शिकून घ्या, मग तुम्हाला खूप मिळेल सॅलरी नंतरच्या आयुष्यात. ऐकत नाहीत ते लोक ते. एक्झॅक्टली एकदम बरोबर बोलले सर तुम्ही. खूप छान. खूप छान बोलले तुम्ही. आणि आजच्या डेटमध्ये ना हे खूप गरज आहे लोकांना. हो. मी म्हणतो आजकालच्या काळात लोक डॉक्टरकडे, फिजिकल डॉक्टरकडे, मेंटल डॉक्टरकडे जायचं ते काल असं मला कळत नाही. ऍक्च्युली त्यांना मेंटल याची पण खूप गरज होते, मेंटरशिपची. आपल्या इंडियन लोक तोच प्रॉब्लेम येतो.